आणि त्या सगळ्या बाकीच्या भगिनी थांबल्या होत्या. तिथं मला रक्षाबंधनाच्या महिला भगिनी वाचताय आणि त्या काहींच्या अकाउंटला काल आम्ही 35 लाख रुपये महाराष्ट्रातल्या पहिल्या टप्प्यातल्या लाभार्थींच्या DBT बँकेत जमा केले आणि ज्यांचे जमा झाले त्यांचा तर चेहरा इतका कुठेतरी हसरा आणि आनंदी मला पाहायला मिळाला. त्या गोष्टीच्या खरोखरीच आम्हाला समाधान आहे. मला एका गोष्टीचं दुःख आहे, लोकांनी काय टीका करावी हा त्यांचा अधिकार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं त्याबद्दल फार काही बोलू इच्छित नाही, पण एक गरीब घरातल्या महिला, कष्ट करणाऱ्या महिला, मायबाबी आणि त्यांच्याकरता जे चांगले योजना, मुलींचं मोफत शिक्षण असेल, आमच्या शेतकऱ्यांचं वीज माफी असेल, 3 गॅस सिलेंडर वर्षाला देणं असेल किंवा युवतींना प्रशिक्षण देण्याच्याबद्दलचं, त्यांना स्टायपन देण्याच्याबद्दलचं काम असेल, 5 रुपये लिटरला दुधाचा दर वाढवून देण्याचं, अनुदान त्यांना देण्याचं काम असेल, अशा अनेक गोष्टी आम्ही समाजाच्या करता करतोय. साधारण सर्व गरीब घटकाला, सर्व जाती धर्मातल्या ज्या आर्थिकदृष्ट्या बऱ्याचशा मागा असलेल्या त्या सगळ्या वर्गाच्या करता मला त्याच्यात मदत करता येईल. त्याकरता मुख्यमंत्री, मी, उपमुख्यमंत्री, सगळ्याच आमच्या आदिती तटकरे, महिला बालविकास मंत्री, सगळ्यांचं जे योगदान आहे आणि सगळ्यांचं सहकार्य पण आहे आणि महिलांच्या उत्साह देखील आहे. तर आव्हान दिलं पुढं वेशभूषा बदलून गेलो, पुढं कॅमेऱ्याखालं पुढं नाव बदलून गेलो, कशामध्ये मुलाचं नाव बदलायचं, माझं नाव बदलायचं, एवढं आईवडिलांनी मला सुंदर नाव दिलेलं आहे, विका ते बदलायचं आहे. मला माझ्या नावाचा अभिमान आहे, पण नेहमी त्याच्याही आधी एक अशी चुकीची बातमी लावली, हे आता मी विसरलो, पण त्याच्या आधी आता कधीच काढलं. आता मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्ही सगळे जळगावला गेलो, एकत्र गेलो, एकत्र सभा घेतली, एकत्र परत आलो. आता हा विरोधकांना दुसरा कुठला मुद्दा राहिलेला नाही म्हणून अशा पद्धतीचं बदनामी किंवा लोकांच्या मध्ये एक कारण असताना संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम करत असेल तर नाईलाज आहे. थोडी मागे ना, विकासाचा मुद्दा घेऊन आणि या आमच्या योजना 7 महत्त्वाच्या समाजातल्या अनेक घटकांना सामावून घेणाऱ्या ज्या दिलेल्या आहेत त्या योजना त्यांना सांगणं आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकासाच्याबद्दल माहिती देणं आणि उद्याच्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आमच्या विचारांचा असल्यामुळं सेंट्रलचा अधिकचा निधी पुन्हा जनतेने आम्हाला संधी द्यावी. जसं आंध्र प्रदेश आणि बिहारनी मोठा निधी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देण्याचं काम केलं, आम्ही पण केलं. आम्हाला भांडवल मतदाराच्या करता आपल्याला महाराष्ट्राला 5 लाख कोटी रुपये मिळाले आणि इतर पण काही कारभार योजना आहे, वैद्यका योजना आहे. कारभार योजनेच्याबद्दल एका वृत्तपत्राने ही योजना बंद झाली असं सांगितलं आणि त्याच दिवशी आम्ही गव्हर्नरचं पत्र सही केली होती आणि त्या योजनेला मान्यता दिलेली होती. आता कॅबिनेटला माझं म्हणणं की आम्ही कामाची माणसं आहोत, आम्ही विकास साधणारी माणसं आहोत. आम्हाला त्यापेक्षा जास्त दुसऱ्या काही आरोप प्रत्यारोपामध्ये अजिबात नसतं. अरे मागे सरका मागे मागे
सर्व्हिस कसे वाढवायचे असतात, टॅक्समध्ये गळती होणार नाही हे कसं बघायचं असतं, या सगळ्याचा विचार करूनच आहे. त्यामध्ये कुठल्याही आर्थिक बाबतीमध्ये अडचण नाही आहे. आणि केंद्र सरकारने ज्या काही राज्यातील देशातल्या सर्व शासन आणि राज्याच्या सरकारांना त्याचा कुठलंही त्याच्याबद्दल कुठलं गडबड करणार नाही. या सगळ्या नियमाच्या आमचं काम आहे. काम करत राज्यपाल हा साधे सरळ आहे. किंवा लोक कसा म्हणाला, राज्यपालांचा शपथविधी ज्या दिवशी होता त्यावेळेस आपल्या सरकारी विमान राज्यपाल वापरण्याचा अधिकार असतो. त्यामध्ये आम्ही त्यांना विमान पाठवतो. त्यांनी सांगितलं मला विमान पाठवतो सर्व्हिस लाईन आणि ते सर्व्हिस लाईनमध्ये आम्ही त्यांना वेलकम करायला गेलो. नंतर तसंच त्यांना शपथ देण्याचं काम आपल्या मुंबई चीफ जस्टिस हायकोर्टाचे त्यांनी केलं. काही भागातल्या काही भागात सांगा आत्ताही काम करायला गाडीपर्यंत सगळ्याला गेलो. काही गोष्टी एका चांगल्या भावनेने त्यांनी मला कानामध्ये सांगितल्या काही आणि त्या माझ्या हिताच्या आहेत, कंपन्याच्या आहेत. भारताचा बारकाईचा अभ्यास आहे आणि तरुण म्हणून जय पवारांना बारामतीतून संधी दिली जावी. मला तर काही त्याच्यामध्ये रस नाही कारण त्या संदर्भामध्ये जर तुमच्या जनतेचा कसा केला असेल कार्यकर्त्यांचा तर रक्षाबंधन जवळ आहे. रक्षाबंधन जवळ आहे. बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते आम्ही तयार. रक्षाबंधन जवळ आहे. सुप्रिया सुळे त्या दिवशी जळगावला असणार आहे तर रक्षाबंधन मी साजरं करणार त्यांच्यासोबत. याच्याबद्दल या दौऱ्यामध्ये शहरात असेल त्या शहरामध्ये माझ्या मला माझी स्वतःचं वगैरे तर आत्ता आले परंतु बाकीचे अनेक वर्ष ओळखतात. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की मी कुणाच्या सांग्या वाक्यावर त्यांना काय बोलायचं ते ठरवून नाही. विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणं, मुलाखतीत असणाऱ्या प्रश्नाला उत्तर देणं स्थायी भाव आहे, माझा स्वभाव आहे. परंतु त्याच्यातनं पण काहीतरी मला या महाराष्ट्रातला मिकी तेरा हाथ में
मला दिलेला आहे आणि त्या